मुंबई वगळता इतर 28 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपली। मुंबईकरता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत। दरम्यान अनेकांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे उमेदवार नाराज। कुणाचे अश्रूनावर तर कुठे पाठलाग तर कुठे संतापही व्यक्त। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतप्त। आक्रमक झालेल्या श्री भंडारी यांचं रस्त्यावर बसून आंदोलन। मोठा राडा झाल्यानंतर भाजप कार्यालयामधून नाराजांना बाहेर काढण्यासाठी पोलीस बळाचा वापर। काल आलेल्यांना पैसे देऊन तिकीट दिले, भाजप आता बदललं, पैसा दो और तिकीट लो अशी परिस्थिती। नाराज उमेदवारांचा आरोप। तर 41 वर्षांपासून भाजपचं काम करत असताना सुद्धा पैशांचं राजकारण, निष्ठावंत आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी भाजप महिला पदाधिकारी दिव्या मराठे या सुद्धा नाराज। प्रभाग क्रमांक 20 मधून लढण्यासाठी इच्छुक असताना यादीमध्ये नाव नसल्याची भाजपच्या पदाधिकाऱ्यांची माहिती। तर आम्ही आता एकनिष्ठ राहणार नाही, भाजपचा उमेदवार पाडणार, मराठे आक्रमक। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपात नाराजीचा सूर। तिकीट नाकारल्यामुळे प्रभाग क्रमांक 22 मधील इच्छुक पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर। 14 ते 15 वर्षांपासून पक्षासाठी काम करत असताना सुद्धा भाजपनं डावलल्याचा आरोप। ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांना डावलल्यामुळे कार्यकर्ते संतप्त। भाजप कार्यकर्त्यांनी वर्तकनगरमधील भाजप कार्यालयात गोंधळ घातला। नाशिकमध्येही इच्छुक उमेदवारांकडून भाजप शहर अध्यक्षांचा पाठलाग। एबी फॉर्मसाठी भाजप शहर अध्यक्षांचा पाठलाग। नाशिकात एबी फॉर्मसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक। 2 कोटींमध्ये तिकीट दिलं, पदाधिकाऱ्यांचा आरोप। तर कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसचं गेटच या ठिकाणी तोडलं। पुण्यामध्ये शिंदेचे शिवसेनेचे पदाधिकारी विजय शिवतारेंवर नाराज। तर हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना राडा झाल्यामुळे बैठकीचं ठिकाण बदललं। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे शिंदेचे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक। दरम्यान शिंदेचे शिवसेना कार्यालयाबाहेर संतप्त कार्यकर्त्यांची गर्दी। मध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का। माजी नगरसेविका जयश्री सुर्वेंचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश। ठाकरेंच्या सेनेकडून जयश्री सुर्वे यांना एबी फॉर्म। तर पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी। परळीमध्ये आदित्य ठाकरे पुन्हा एकदा त्यांना धक्का। तर वॉर्ड क्रमांक 196 मध्ये पद्मजा आशिष चेंबूरकर यांना तिकीट। नाराज झालेल्या महिला शाखा प्रमुख संगीता जगताप यांचा पदाचा राजीनामा। तर नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाचा सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा। रोहित खोपडे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती। जागा वाटपाच्या बाबतीत भाजपकडून निव्वळ विश्वासघात। रामदास आठवलेंचं ट्विट। महायुतीच्या स्थापनेपासून भाजपसोबत खंबीरपणे सोबत राहिलो, कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही, आठवलेंची नाराजी। चंद्रपुरात भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा संताप। तिकिटाच्या निश्चितीसाठी आज सकाळपासूनच चंद्रपुरातील एनडी हॉटेलमध्ये इच्छुकांची गर्दी। एका इच्छुक उमेदवाराचा पारा चढला आणि त्यानं एका महिला उमेदवाराला खडे बोल सुनावले। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या यादीवर आमदार किशोर जोरगेवार यांचा तीव्र आक्षेप। सुधीर मुनगंटीवार यांच्या 2 समर्थकांना उमेदवारी दिल्याबद्दल जोरगेवार यांची तीव्र नाराजी। उमेदवार बदलण्याची जोरगेवार यांच्याकडून मागणी। अमरावतीमध्ये उमेदवारी अर्ज मिळत नसल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा राडा। अमरावतीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज वाटपात मोठा गोंधळ। उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष। अकोल्यात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या वाट्याला अश्रूच। तिकीट न मिळाल्यामुळे भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी गोंधळ घातला। इच्छुक उमेदवार महिलेसह कार्यकर्त्यांना रडू कोसळलं। तर वसई विरारमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तिकीट वाटपावरून भाजपात नाराजी। निष्ठावंतांना डावलून अनेक लोकांना तिकीट दिल्याचा आरोप। तिकीट वाटपावरून नायकांवर आरोप। मुंबईमध्ये मातोश्रीच्या अंगणात राजीनामा सत्र। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत। दरम्यान शेखर वायंगणकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। भांडूपमध्ये मनसेची पहिली बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 114 मध्ये माजी नगरसेविका अनिशा माझगावकरांनी उमेदवारी अर्ज भरला। मनसेने अनिशा माझगावकर यांच्यासाठी ही जागा मागितली होती। तर अनिशा माझगावकर यांच्यानंतर मनसेतनं आणखी एका बंडखोराची शक्यता। तर वॉर्ड नंबर 81 मधून शबनम शेख यांना मनसेनं दिलेली उमेदवारी मागे घेतली। वॉर्ड क्रमांक 81 ची जागा ठाकरेंच्या सेनेला देण्यात आली आहे।
नागपुरात काँग्रेसनं विश्वासघात केलाय. शेवटच्या क्षणी काँग्रेसनं आघाडी तोडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांचा आरोप. नागपुरात पवारांचे राष्ट्रवादी सर्व जागांवर उमेदवार देणार. देशमुखांची प्रतिक्रिया. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा वाद विकोपाला. 14 ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह अमरावती, अकोला, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये ही युती फिसकटली आहे. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटली. शिवसेना भाजप आता स्वतंत्र लढणार. अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद. तर युतीच्या चर्चा दाखवण्याचा भाजपकडून प्रयत्न. जाणून बुजून हेतुपुरस्कर काही लोकांनी युती तोडली. संजय शिरसाठांचा आरोप. तर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं. शिरसाठांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमुळे युती तुटली. आम्ही त्यांना 37 जागांची ऑफर दिली होती. अतुल सावेंची माहिती. तर जागा कमी आहेत हे सेनेनं आधीच्या बैठकीतच सांगायला हवं होतं. अतुल सावेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटल्यामुळे शिवसेनेकडून जल्लोष. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं जल्लोष. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यामुळे शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जालन्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपची युती तुटली. सूत्रांची माहिती. जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना अमान्य. शिवसेना भाजप नेत्यांनी घेतलेल्या 8ही बैठका निष्फळ ठरल्या. पुण्यात भाजपकडून प्रभाग क्रमांक 9 मधील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा पत्ता कट. लहू बालवडकर यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी. रुपाली ठोंबरे पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रुपाली ठोंबरे पाटलांना राष्ट्रवादीकडून 2 प्रभागांमध्ये उमेदवारी. कसब्यातून प्रभाग क्रमांक 26 मधून त्यांना उमेदवारी. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेत पहिली मैत्रीपूर्ण लढत होणार. कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजप आणि शिवसेना आमने-सामने. भाजपकडून माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर मैदानात. तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता सानप रिंगणात. नाशिकात पोलीस संरक्षणामध्ये एबी फॉर्म्सचं वाटप. नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी. चिवडीमध्ये भाजपात फूट. भाजपच्या जान्हवी राणे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. वॉर्ड क्रमांक 205 मधून वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे निष्ठावंत नाराज. काही दिवसांपूर्वीच पक्षात आलेल्यांना तिकीट दिल्यामुळे शिवडी भाजपमध्ये नाराजी. तर मुंबईमध्ये तेजस्वी घोसाळकरांच्या महिला कार्यकर्ता मेळाव्यामध्ये महिला पदाधिकारी नाराज. महिला पदाधिकाऱ्यांना मनीषा चौधरींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मी कुठे चुकले असा सवाल महिला पदाधिकाऱ्यांना केलाय. कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजप आणि शिवसेना आमने-सामने. भाजपकडून माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर मैदानात. शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता सानप रिंगणात. मुंबईमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरात उमेदवारीची लॉटरी. राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिणी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर नार्वेकर यांना भाजपकडून उमेदवारी. पुण्यामध्ये तानाजी सावंतांचे पुत्र गिरिराज सावंतला शिवसेनेकडून उमेदवारी. दरम्यान पुण्याच्या प्रभाग क्रमांक 37 मधून त्यांना उमेदवारी. राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांची दोन्ही मुलं निवडणुकीच्या रिंगणात. एकाला भाजप तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर. बापू मानकर भाजपकडून तर हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादीकडून लढणार.